नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMIS मध्ये आपले सहर्ष स्वागत. आता आपण पुढचा चॅप्टर स्टडी करूया, तो म्हणजे कॅबिनेट कमिटी अर्थात कॅबिनेट समित्या. तर लक्षात घ्या, आपलं जे कॅबिनेट आहे ते वेगवेगळ्या कमिटीच्या माध्यमातून काम करत असतं. या कमिटीला आपण कॅबिनेट कमिटी असं म्हणतो. तर एवढं सिंपल डेफिनेशन आहे, डेफिनेशन तुम्हाला कोणी विचारणार नाहीये. तर आपल्यासाठी यात महत्त्वाचं काय, त्याचे फीचर्स. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, याचा कॉन्स्टिट्यूशन मध्ये उल्लेख नाही. आता ही MPSC प्रश्न अशा ठिकाणी घडवतो मला की अमुकचा कॉन्स्टिट्यूशन मध्ये उल्लेख आहे किंवा नाहीये. लक्षात घ्या, याचा उल्लेख राष्ट्रीय घटनेमध्ये नाहीये. आणि ही कुठून स्थापन झाली, मग तुम्ही म्हणाल नेमकी स्थापन केले कुठून? तर जे आपले रूल्स ऑफ बिझनेस आहेत, राईट, तर याच्यामध्ये त्यांची स्थापना केलेली आहे. रूल्स ऑफ बिझनेसद्वारे त्यांची स्थापना केलेली आहे. रूल्स ऑफ बिझनेस, बिझनेस कशाचा, म्हणजे संस्थेचं जे काय टोटल कामकाज चालतं त्याचा रूल्स ऑफ बिझनेस आपण म्हणतो, राईट. त्याच्याद्वारे त्यांची आपण स्थापना केलेली आहे. पुढची गोष्ट म्हणजे याचे प्रकार. त्याचे दोन प्रकारचे असतात. एक असं तुमच्या स्थायी आणि दुसरा असं तदर्थ. स्थायी म्हणजे काय, तर तुमच्या स्टँडिंग कमिटी, बरोबर. आणि तदर्थ म्हणजे काय, तर ॲडहॉक, त्या कामापुरत्या, राईट. ॲडहॉक, एक सेकंद, ॲडहॉक म्हणजे तेवढ्या पुरत्या, कामापुरत्या, टेम्पररी. स्टँडिंग म्हणजे स्थायी, ॲडहॉक म्हणजे फक्त कामापुरत्या. ह्या कायमस्वरूपी असतात, कुठल्या स्थायीवाल्या. आणि ॲडहॉकतले असतात टेम्पररी असतात, विशिष्ट कार्यासाठी असतात. त्याचं काम झालं की आपण त्यांना विसर्जित करतो. पुढचं लक्षात घ्या, त्याची स्थापना कोण करतं, तर पंतप्रधान. लक्षात घ्या, डिपेंड करतं की त्याला जशी काही गरज असेल त्यानुसार त्याची स्थापना करतात. त्यामध्ये त्याचे ओव्हरऑल आपण संख्या पाहिली, किती संख्या असते, त्यांचं स्ट्रक्चर आपण पाहिलं, त्याचं नाव पाहिलं, हे सगळं प्राईम मिनिस्टर ठरवत असतात. पुढची गोष्ट म्हणजे सदस्यत्व. त्याच्यामध्ये मेंबरशिप. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी असते मेंबरशिपमध्ये. म्हणजे कसं, जनरली नावातच कॅबिनेट आहे, म्हणजे काय, ऑब्व्हियसली कॅबिनेट मंत्री असणार. पण कधी कधी काय करतात, ते कॅबिनेट सोडून बाकीचे मंत्री असतात ना, जसं की स्टेट मिनिस्टर असतील किंवा डेप्युटी मिनिस्टर असतील किंवा एखादा एक्सपर्ट असेल, त्यांना पण त्याच्यामध्ये ते मेंबरशिपसाठी बोलू शकतात. पुढच्या गोष्ट म्हणजे संबंधित मंत्र्याचा समावेश असतो. म्हणजे ज्या सपोज डिपार्टमेंटची कमिटी शक्यतो त्याच मंत्री असतात, बरोबर. असं नाही की सपोज फायनान्समध्ये तुम्हाला डिफेन्सवाले डिफेन्सवाले मिनिस्टर बोलवतील, राईट. म्हणजे ज्या सब्जेक्ट रिलेटेड समिती आहे, ऑब्व्हियसली त्याच डिपार्टमेंटचे मंत्री असणार. आणि इतर पण बाकीचे मंत्री असू शकतात. पुढची गोष्ट म्हणजे त्यांचे अध्यक्ष, म्हणजे कोण, कॅबिनेट कमिटीचा अध्यक्ष कोण असतात. तर बऱ्यापैकी जे कॅबिनेट कमिटी आहे ना, त्याच्यापैकी काही कमिटीचे अध्यक्ष ते पंतप्रधान आहेत. आणि बाकी ठिकाणी कॅबिनेट मंत्री पण असतात, म्हणजे त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचे, राईट. आता डिपेंड करतं त्याच डिपार्टमेंटचे असायला पाहिजे असं काही नाही. तर तुम्ही ओव्हरऑल आपण कॅबिनेट जर पाहिले ना कमिटीचं स्वरूप, तुम्हाला लक्षात येईल. तर त्यानुसार आपण पुढे पाहूया. हा, पण जर इनकेस जर प्राईम मिनिस्टर त्याचे सदस्य असतील तर बाय डिफॉल्ट त्याचा अध्यक्ष असतात. आता याची ओव्हरऑल निर्णय घेण्याची सिस्टीम कशी बघा, तर ते काय करतात, डिसिजन घेतात. आता ऑब्व्हियसली प्राईम मिनिस्टर हेड असल्यामुळे त्या ठिकाणी पंतप्रधानाची चलती त्या ठिकाणी चालणार, राईट. ती म्हणेल ती पूर्वदिशा शक्यतो असते. आणि इनकेस त्याने डिसिजन घेतला, त्यांना वाटलं की पुढे जाऊन चेंज करायचं आहे, ते पण ते चेंज करू शकतात. पुढचं कार्यभाराचं कमी करणं. आता कार्यभार कमी करणं म्हणजे काय, तर आपल्याला माहिती की कॅबिनेट जे काम करते ओव्हरऑल, त्यांच्याकडे कामाचा लोड भरपूर आहे. ह्या कॅबिनेटला मदत करण्यासाठी ह्या कॅबिनेट कमिटी असतात. लक्षात घ्या, यांचा कामाचा लोड हलका व्हावा. आता कॅबिनेट आपल्याला माहिती आहे की काउन्सिल ऑफ मिनिस्टर, त्याच्यानंतर कॅबिनेट, या गोष्टी आपण ऑलरेडी शिकलोय, राईट. कशामध्ये, सेंट्रल काउन्सिल ऑफ मिनिस्टर चॅप्टर होता, त्याच्यामध्ये आपण स्टडी केला होता केंद्रीय मंत्रिमंडळ. त्याच्यामध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे ओव्हरऑल त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मंत्री येतात. याच्यामध्ये तुमचे कॅबिनेट येतात, त्याच्यानंतर तुमचं राज्यमंत्री येतात, त्यानंतर डेप्युटी मिनिस्टर म्हणजे उपमंत्री येतात. तर तिन्हींना मिळून आपण काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणतो. पण कॅबिनेटमध्ये फक्त कॅबिनेट मिनिस्टर येतात. तर ओव्हरऑल काम काय यांचं, तर यांचा लोड कमी करायचा, कॅबिनेटचा लोड कमी करणं असेल किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा लोड कमी करायचं हे काम करतात बऱ्या प्रकारे. आता लिस्ट बघा, आपल्याकडं जर ओव्हरऑल पाहिलं सध्या 8 कॅबिनेट कमिटी आहेत, त्यांची आपली लिस्ट पाहूया. पहिली कमिटी ती म्हणजे राजकीय व्यवहार विषयक कॅबिनेट समिती, राईट, किंवा पॉलिटिकल अफेअर्स म्हणतो, कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स. दुसरी आर्थिक व्यवहार विषयक समिती म्हणजे इकॉनॉमिक अफेअर्स, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स. पुढचे कॅबिनेटची नियुक्ती समिती म्हणजे काय, अपॉइंटमेंट कमिटी, जे काय मोठमोठ्या अपॉइंटमेंट होतात त्यासाठी नेमणूक करणारी कमिटी. नंतर संसदीय व्यवहार विषयक म्हणजे काय, पार्लमेंटरी अफेअर्स, कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्स. ही म्हणजे संसदीय व्यवहार विषयक, संसदेचे जे अफेअर असतात पार्लमेंटचे जे काही कामकाज असेल त्या संदर्भाची कमिटी असते. नंतर असते तुमची डिफेन्स कमिटी, डिफेन्स रिलेटेड कॅबिनेट कमिटी.
नंतर निवास विषयक कॅबिनेट कमिटी, त्याच्यानंतर गुंतवणूक आणि वृद्धी विषयक कॅबिनेट कमिटी म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ, आणि सगळ्यात शेवटी स्किल अँड एम्प्लॉयमेंट रोजगार आणि कौशल्य विषयक कॅबिनेट कमिटी. सध्या हा टोटल 8 कमिटी आहेत. यांच्या बऱ्यापैकी ठिकाणी पंतप्रधान अध्यक्ष आहेत, काही ठिकाणी वेगवेगळे मिनिस्टर अध्यक्ष असतात. पुढचं आता तुमच्यासाठी होमवर्क असेल की ह्या प्रत्येक कमिटीचे सध्या अध्यक्ष कोण आहेत, राईट. तर आणि कुठल्या कमिटीचे शक्यतो प्राईम मिनिस्टर असतात ते तुम्हाला बाय डिफॉल्ट माहित पाहिजे. हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. आता कॅबिनेट कमिटीचे नेमकं काम काय ते वन बाय वन पाहूया. तर पहिले आपण पाहिली होती वर की राजकीय व्यवहार विषयक कॅबिनेट कमिटी. तर हे काम काय करते, तर जे काही तुमची स्थानिक आणि परराष्ट्र व्यवहार असतील तर त्या ठिकाणी जे काही पॉलिटिकल इश्यूज इन्व्हॉल्व असतील ते पॉलिटिकल रिलेटेड हे डिसिजन घेते, लक्षात घ्या. हे झालं राजकीय व्यवहार. दुसरं आर्थिक व्यवहार, नावातच आहे. शासनाचे जे आर्थिक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज असतात त्या ठिकाणी ते ओव्हरऑल डिसिजन घेतात. तुम्ही इकॉनॉमिक्स चॅप्टरमध्ये ऐकलं असेल की एखादा मोठा प्रोजेक्ट असेल तर एक ठराविक लिमिटवर सपोज 5,000 कोटी वर्षी जर इन्व्हेस्टमेंटला जर परवानगी द्यायची असेल तर त्या ठिकाणी कॅबिनेट कमिटीची परमिशन लागतं, लक्षात घ्या. FDI मध्ये 5,000 कोटी एक्झाम्पल सांगतोय मी, हा आकडा पुढे मागवू शकतो. 5,000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंटला परवानगी द्यायची असेल अमुक अमुक पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये तर त्या ठिकाणी कॅबिनेट कमिटीचा डिसिजन लागतो. त्याच्या खालचे कोण घेतं, तर त्या मंत्रालयाचा मंत्री शक्यता घेतो. ते डिपेंड करतात किती रुपयाची FDI आली त्यानुसार. तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये डिटेलमध्ये वाचलेलंच असेल त्यामुळे तुम्ही डिटेल मी सांगत नाही. पुढे नियुक्ती विषयक कॅबिनेट कमिटी म्हणजे काय अपॉइंटमेंट. आता अपॉइंटमेंट कोणाची, तर सेंट्रल सेक्रेटरीएटमध्ये जे सेक्रेटरी अपॉइंट केले जातात किंवा जे पब्लिक कंपनी आहेत गव्हर्नमेंटच्या त्या, नंतर वेगवेगळ्या ज्या पब्लिक बँक आहेत त्या किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन असतील त्या सगळ्या संस्थांमधल्या ज्या वरिष्ठ पातळीवर जे असतात जसं की अध्यक्ष असतील, संचालक असतील, राईट, या सगळ्यांची नियुक्ती विषयी निर्णय घ्यायचं काम कोण करतं, तर कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट. पुढचे पार्लमेंटरी अफेअर्सवरची कमिटी म्हणजे संसदीय व्यवहारावरील कमिटी. ही काय करते, पार्लमेंटमधील जे काही कामकाज आहे त्या संदर्भातच्या बाबी हातात आहे. पुढचे डिफेन्स रिलेटेड कॅबिनेट कमिटी, आपलं जे डिफेन्स असेल, लॉ अँड ऑर्डर असेल, इंटरनल सिक्युरिटी, न्यूक्लिअर सिक्युरिटी, राईट, या सगळ्या संदर्भात हे डिसिजन घेते कुठली, सुरक्षा विषयक कॅबिनेट कमिटी. पुढची निवास विषयक कमिटी म्हणजे काय, जे आपले पार्लमेंटचे सदस्य आहेत MPs, नंतर केंद्र सरकारचे कर्मचारी, बाकीचे संस्थान व्यक्ती यांना सरकारी निवासस्थान देण्यासंदर्भात जे काही असेल ओव्हरऑल वाटप, कोणाला बंगला द्यायचा, कोणाचा काढून घ्यायचा, या सगळ्या गोष्टी निवास कमिटी समोरते. आणि पुढची ते म्हणजे गुंतवणूक आणि विकासावरील कॅबिनेट कमिटी म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि डेव्हलपमेंट रिलेटेड कॅबिनेट कमिटी आहे. यांचं काम काय, तर कॅपिटल इनफ्लो वाढवणे, एक्सपोर्टला प्रमोशन करणे म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देणे, आयात रिलेटेड काय असतील किंवा व्यवसाय इज ऑफ डुईंग बिझनेस आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टी हँडल करतो कुठली, गुंतवणूक आणि विकासावरील कमिटी. पुढची कमिटी आहे ते म्हणजे रोजगार आणि कौशल्य विकासावरील कॅबिनेट कमिटी. यांचं काम काय, आपल्या नावातच कोणतं ते रोजगार कौशल्य विकास, कामगारांची रोजगार क्षमता वाढवणे, नंतर महिला कामगारांचा सहभाग वाढवणे, कारण ऑलरेडी आपल्याकडं महिलांचं पार्टिसिपेशन कमी, त्या संदर्भात ही कमिटी डिसिजन घेते. तुम्हाला नाव सगळ्या कमिटी कळल्याच असतील तरी आपण त्याचं डिटेलमध्ये त्यांचं कार्य पाहिले. तुम्हाला होमवर्क पण दिलं तर मी की तुम्हाला त्यांचं कोण कोण अध्यक्ष आहे ते लेटेस्ट पाहिजे ते विचारले जात नाही शक्यतो. पुढचे आता बाकीचे ते म्हणजे राजकीय व्यवहार समिती, लक्षात ही सगळ्यात शक्तिशाली कमिटी आहे, तिलाच आपण सोबत कॅबिनेट पण म्हणतो. तर हिच्या अध्यक्ष कोण असणार, मग पंतप्रधान, लक्षात घ्या. ही तुम्हाला लॉजिकल सांगता आलं पाहिजे. पॉलिटिकल अफेअर्स रिलेटेड कमिटीचा अध्यक्ष कोण असतात, प्राईम मिनिस्टर. ही सगळ्यात शक्तिशाली कमिटी, लक्षात घ्या ओव्हरऑल वैशिष्ट्यामध्ये सांगायचं झालं तर. आता पुढचं आपण पाहूया म्हणजे ग्रुप ऑफ मिनिस्टर. जसं कॅबिनेट कमिटी असतात तसं कॅबिनेट कमिट्या व्यतिरिक्त इतर पण समिती किंवा वेगवेगळे विषय हाताळणी करण्यासाठी ह्या मंत्र्यांचे गट पण तयार होतात, त्याला आपण ग्रुप ऑफ मिनिस्टर म्हणतो, लक्षात घ्या. राईट, म्हणजे काही मंत्र्यांच्या गटांना काय दिलेलं असतं, कॅबिनेटच्या वतीने निर्णय घ्या असं त्यांना सांगितलेलं असतं, त्यांना ते अधिकार दिलेले असतात. राईट, त्यामुळे ग्रुप ऑफ मिनिस्टर काय करतात, कॅबिनेटच्या वतीने डिसिजन घेतात आणि ते कॅबिनेटला रिकमेंड करतात, त्यांना शिफारस करतात. आता लक्षात घ्या, ही जी मंत्र्यांची जी गट जी आहे ना, ही जी संस्था म्हणा, ही काही जी इन्स्टिट्यूशन आहे, हे काम काय करते, तर मंत्र्यांमधील कोऑर्डिनेशन करायचं काम करते. आणि इनकेस काही इमर्जन्सी सिच्युएशन आली तर त्या ठिकाणी रिकमेंडेशन देण्यासाठी ते एक एक्स्ट्रा आपल्याला साधन भेटून जातं. आता जे सेकंड ARC होतं, लक्षात घ्या, सेकंड ARCने काय केलं, ह्या मंत्र्यांचे जे गट असतील तर त्या संदर्भात काही निरीक्षणे नोंदवली होती, काही ऑब्झर्वेशन केले ते आणि काही रिकमेंडेशन सांगितले होते. त्यांनी पहिले रिकमेंडेशन सांगितलं ते म्हणजे अनेक मंत्री गटाची स्थापना. अनेक मंत्री गट आणि त्यांच्या कामात विलंब करतात आणि महत्वाच्या समस्येबाबत लक्षणीय विलंब करतात. म्हणजे काय, मंत्री गट स्थापन झाले ठीक आहेत पण त्यांच्या कामामध्ये एकदम निवांत चालू आहे. राईट, त्यांचं जे ओव्हरऑल प्रॉब्लेम्स आहेत ते नीट सॉल्व्ह करत नाहीत असं त्यांचं
AR सेकंड ARCचं निरीक्षण होतं, ऑब्झर्वेशन होतं. पुढची गोष्ट म्हणजे मंत्री गटाचा निवडक वापर. हे काय सांगितलं त्यांनी, सेकंड ARC काय म्हटले, तर तुम्ही मंत्री गट स्थापन केले ठीक आहे, पण तुम्ही सिलेक्टिव्हली वापर करतायत त्याचा. तुम्हाला वापर करायचा ना, चांगला अधिक चांगल्या प्रकारे करा. जे आहे तुम्ही पोटेन्शियल काय वाया घालवता, राईट. तुम्ही त्यांना टाइम लिमिट ठरवून द्या, त्याला कामकाज ठरवून द्या, राईट. त्यांचा चांगल्या प्रकारे वापर करून घ्या, असं सेकंड ARCचं म्हणणं आहे. पुढचे समन्वय यंत्रणा प्रभावी करणे, म्हणजे त्यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन सिस्टीम आहे ते अजून चांगली करा, जेणेकरून त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन चांगलं होईल. इफेक्टिव्हली त्यांचा जी काही मॅन पॉवर आहे ते चांगल्या प्रकारे यूज करू शकतो. त्यांचं जे एक्सपर्टीज आहे, राईट, त्यांचं जे तज्ज्ञ लोक असतील त्याच्यामधले, की अजून जे काय बाकी गोष्टी असतील ते चांगल्या प्रकारे केल्यामुळे काही कोऑर्डिनेशन सुधारेल, डिसिजन मेकिंग सुधारेल, त्यांचे जे ऑप्टिमल डिसिजन मेकिंग होतं आपण ते एक प्रकारे चांगलं होईल, आणि सगळ्यामुळे ओव्हरऑल कॅबिनेटची इफिशियन्सी सुधारेल आणि अल्टिमेटली सरकारची इफिशियन्सी सुधारेल, असं यांचं म्हणणं होतं. तर अशा प्रकारे सेकंड ARCनी रिकमेंडेशन केले जातात. यात फक्त मला लक्षात ठेवण्यासारखं काय तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे कॅबिनेट कमिटी पार्लमेंट कॉन्स्टिट्यूशन मध्ये उल्लेख केला आहे हे महत्वाचं होतं. त्याच्यानंतर पुढे मी सांगितलं की अध्यक्ष कोण कोण असतात. प्राईम मिनिस्टर तुम्हाला मी एक फॅक्ट सांगितली, ज्या ठिकाणी ते सदस्य असतील त्या ठिकाणी ते अध्यक्ष असतात, ही डिफॅक्टो गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची कमिटी कुठली याच्यामधली, तर संसदीय व्यवहार नाही तर राजकीय व्यवहार समिती जी असते, म्हणजे कॅबिनेट कमिटी आणि पॉलिटिकल अफेअर्स, ही सगळ्यात महत्वाची कमिटी आहे, सगळ्यात शक्तिशाली कमिटी आहे. त्याच्यानंतर ग्रुप ऑफ मिनिस्टर असतात, म्हणजे जसं कॅबिनेट कमिटी असते तरी काही काही मंत्र्याचे ग्रुप असतात, राईट, ते कॅबिनेटला सपोर्ट करायचं काम करतात. आणि या संदर्भात सेकंड ARCने रिकमेंडेशन दिलेले आहेत. तर हे सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या चॅप्टर मधून, बाकी काही जास्त महत्वाचं नाहीये. बाकी तुम्हाला होमवर्क सांगितलंय, तर ठीक आहे, हा चॅप्टर इथे संपलाय आपला कॅबिनेट कमिटीज, अर्थात कॅबिनेट कमिट्या. तर पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.